धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी व उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची जालना येथे सुरू असलेले उपोषण तात्काळ सोडणे या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनाची प्रमुख मागणी अशी की आम्ही सकल धनगर समाज तालुका वसमत जिल्हा हिंगोली आपणास नम्रपणे विनंती करतो की सन 2014 मध्ये बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या समुदायाला उपोषणकर्त्यासह संबोधित करता म्हणाले होते की माझा धनगर एसटी आरक्षण बाबतीत फार अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एसटी आरक्षण बाजूने पुष्कळ पुरावे आहेत। आतापर्यंतच्या राजकारत्यांनी धनगराचा मतापुरता वापर केला आहे। तुम्ही आम्हाला या राज्याची सत्तेवर बसवा। आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त धनगर एसटी आरक्षण बाबतीत अंमलबजावणी करतो। परंतु साहेब, आजपर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मिटिंगा झाल्या, शेकडो आंदोलन झाली, तरीसुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही। म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे दिनांक 17 सप्टेंबरपासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली जालना येथे उपोषणास बसले आहेत। आज त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस असून अजूनपर्यंत आपण या आंदोलनाची दखल घेतली नाही। आपण या 2 दिवसात धनगर समाजाच्या जमात्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे ज्या उपोषण तात्काळ सोडवावे, अन्यथा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने तसेच धनगरी बाणाचे राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल व दीपक बोराडे यांचे जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्यांची सर्वस्व जबाबदारी सरकारची राहील। अशा मागणी संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। समृद्धी मराठीसाठी वसमतवरून सुमेध मस्के। आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक एसडीएम तहसील कार्यालय निवेदन द्यायचं ठरलेलं आहे। त्याप्रमाणे आज आम्ही निवेदन द्यायला इथं आलेलो आहे। निवेदन देते वेळेस निवेदनामध्ये जे नमूद केलेला विषय आहे, धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 36 क्रमांकावर धनगर समाजाला एसटी आरक्षण हा दिलेला आहे। त्याची अंमलबजावणी या 70 वर्षात झालेली नाही। प्रत्येक समाजाला वेगळ्या विषयानं प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस प्रत्येक राजकीय लोक फसवतात। त्याप्रमाणे धनगर समाजाची सुद्धा फसवणूक केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देऊ हे निश्चित आहे। 100% आमचा समाज त्याच्या पाठीशी राहणार नाही। आमची जी मागणी आहे, गेल्या 75 वर्षापासून हा समाज त्या मागणीपासून वंचित राहिलेला आहे। ही मागणी पूर्ण करावी या मागणीसाठी दीपक भाऊ बोराडे हे 2014 मध्ये बारामती या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्या विरोधी पक्षनेते हे आपले आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, विधान परिषदेचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते सुभाष देसाई होते। या दोघांनी जनसमुदायाच्या समोर येऊन जर आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला पहिल्या मीटिंगमध्ये आम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडू असा त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता। त्यांचा पहिला 5 वर्षाचा काळ गेला आणि आताचे जवळजवळ 2 वर्ष झाले, पण त्यांनी काय म्हणतात भूतनाचा अवतार जेवल्याशिवाय काय खरं असं ही गोष्ट झालेली आहे आणि आमची या ठिकाणी समाजाची आमची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे।